असं होतं का कधी की महिना संपायच्या आतच पगार संपलेला असतो आणि मग प्रश्न पडतो की पैसे गेले कुठे? जर असं होत असेल तर थांबा. आज आपण पैशांच्या व्यवस्थापनाचा एक असा सोपा पण जबरदस्त फॉर्म्युला पाहणार आहोत जो आपल्या आर्थिक आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. ही भावना बऱ्याच जणांना ओळखीची वाटेल. महिन्याच्या सुरुवातीला अकाउंटमध्ये पगार येतो तेव्हा काय भारी वाटतं नाही का? पण महिना संपता संपता तो कुठे गायब होतो हेच कळत नाही. आणि गंमत म्हणजे ही फक्त एका दोघांची गोष्ट नाहीये. अनेक आर्थिक लेख सांगतात की ही लाखो लोकांची एक कॉमन समस्या आहे. म्हणजे बघा, पगार पटकन संपतो, सेव्हिंगचं काय ठरलेलंच नाही, खर्च वाढत चाललाय आणि भविष्याचं टेन्शन तर आहेच. या सगळ्यामुळे स्ट्रेस येणं तर साहजिकच आहे. पण एक चांगली गोष्ट आहे, या सगळ्या गोंधळातून बाहेर पडायला एक खूप सोपा आणि सरळ मार्ग आहे. तर आज आपण काय करणार आहोत? आपण एक स्पष्ट रोडमॅप बघणार आहोत. सगळ्यात आधी पगार जातो कुठे हे समजून घेऊ. मग एका साध्या फॉर्म्युल्याने त्याला नियंत्रणात कसं आणायचं ते पाहू. आणि हो, बचतीला श्रीमंतीची पहिली पायरी कशी बनवायची हे सुद्धा बघूया. तर मग ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? उत्तर एका साध्या फॉर्म्युलामध्ये दडलंय. आणि तो फॉर्म्युला आहे 50-30-20. आता ही काही साधीसुधी टिप नाहीये बरं का. हे एक जगप्रसिद्ध तत्व आहे जे फायनान्शियल कंट्रोलसाठी वापरलं जातं. हा नियम काय सांगतो? अगदी सोप्पा आहे. आपल्या महिन्याच्या पगाराचे 3 भाग करा. त्यातला 50% हिस्सा आपल्या गरजांसाठी, म्हणजे ज्या गोष्टींशिवाय चालतच नाही. 30% हिस्सा आपल्या इच्छांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा 20% हिस्सा थेट बचतीसाठी. म्हणजे बघा, आपल्या पगाराचं ते किती सोपं आणि स्पष्ट चित्र समोर येतं. आणि हा नियम आला कुठून? तर हा तयार केलाय हार्वर्डच्या प्राध्यापिका एलिझाबेथ वॉरेन यांनी. त्यांचा उद्देश खूपच स्पष्ट होता. बजेटिंग आणि बचत ही जी किचकट वाटणारी गोष्ट आहे ना, ती सामान्य माणसासाठी सोपी करायची, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या पैशांवर कंट्रोल मिळवता येईल. ठीक आहे, हे सगळं ऐकायला आणि बघायला खूप छान वाटतं, पण खरंच आपल्या पगारासोबत हे प्रत्यक्षात कसं काम करतं? चला तर मग हेच बघूया. आपलं मासिक बजेट कसं विभागता येईल ते पाहू. तर पहिला आणि सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे 50%. तो आहे आपल्या गरजांसाठी. आता गरजा म्हणजे काय? तर अशा गोष्टी ज्यांच्याशिवाय आपलं जगणं खरंच खूप अवघड आहे. हे असे खर्च आहेत जे आपण टाळूच शकत नाही. उदाहरणार्थ, घराचं भाडं किंवा होम लोनचा EMI असेल, महिन्याचा किराणा, लाईट बिल, पाणी बिल, प्रवासाचा खर्च, या सगळ्या गोष्टी यात येतात. हे असे खर्च आहेत जे दर महिन्याला आपल्यासमोर उभे असतातच आणि ते करावेच लागतात. आता येतो दुसरा भाग, 30%. हा आहे आपल्या इच्छांसाठी. इच्छा म्हणजे काय? तर आपल्या लाईफस्टाईलशी संबंधित गोष्टी. या गोष्टींमुळे आपलं आयुष्य नक्कीच चांगलं होतं, पण त्या जगण्यासाठी अगदीच गरजेच्या नसतात. म्हणजे बघा, मित्रांसोबत बाहेर जेवायला जाणं, शॉपिंग करणं, सुट्टीत फिरायला जाणं किंवा इतर कोणतंही मनोरंजन, हा आपल्या बजेटचा फ्लेक्सिबल पार्ट आहे. आणि इथेच खरी गंमत आहे, कारण याच खर्चावर आपण हुशारीने नियंत्रण ठेवू शकतो. आणि हे जमलं की समजा सगळा फॉर्म्युला यशस्वी झाला. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, शेवटचे 20%. ही आहे बचत. हा पैसा आज खर्च करण्यासाठी नाहीये, तर आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, खऱ्या संपत्तीची निर्मिती इथूनच सुरू होते. आपल्या रोजच्या धावपळीतनं अनेकदा याच भागाकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, आपली भविष्यातली आर्थिक सुरक्षा, आपली संपत्ती, सगळं काही याच 20%वर अवलंबून आहे. मग तो इमर्जन्सी फंड असो किंवा रिटायरमेंटचं प्लॅनिंग, सगळं इथूनच सुरू होतं. चला, आता बघूया की वेगवेगळ्या सॅलरीसाठी हा फॉर्म्युला कसा काम करतो. पगार 40,000 असो किंवा 75,000. बघा, हा नियम प्रत्येक रकमेला गरजा, इच्छा आणि बचतीमध्ये किती छान विभागून देतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? पगार वाढला तरी बचतीची टक्केवारी तीच ठेवायची. ओके, तर आता फक्त पैसे वाचवण्यापुरतं मर्यादित न राहता थोडं पुढे जाऊन विचार करूया. ही जी बचत आहे ती श्रीमंतीची पहिली पायरी कशी बनते आणि यातून पुढे संपत्ती निर्माण कशी करायची? चला, हे समजून घेऊया. याबद्दल फायनान्शियल प्लॅनर नितीन घाडगे यांचं एक वाक्य आहे जे खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, पैसे कमवणं एक स्किल आहे, पण त्याहून अवघड स्किल आहे ते वाचवणं. त्याहूनही अवघड आहे ते वाढवणं. आणि सगळ्यात अवघड आहे ते टिकवणं. म्हणजे काय? तर बचत हे आपलं शेवटचं स्टेशन नाहीये, तर खऱ्या संपत्तीकडे जाण्याच्या प्रवासाची फक्त सुरुवात आहे. आर्थिक तज्ज्ञ नेहमी एक गोष्ट सांगतात की गुंतवणुकीची कधीही घाई करायची नाही. त्यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपल्या 20% बचतीला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. दुसरी पायरी, सगळ्यात आधी
कमीत कमी 6 महिन्यांच्या खर्चाएवढा इमर्जन्सी फंड तयार करा. आणि तिसरी पायरी, एकदा का हे सेफ्टी नेट तयार झालं मगच गुंतवणुकीचा विचार करा. आणि शिस्तीने बचत केली तर काय होऊ शकतं याचं हे एक जबरदस्त उदाहरण आहे. योग्य प्लॅनिंग करून, नोकरी सांभाळून एका व्यक्तीने फक्त 12 वर्षात 5.5 कोटी रुपयांची संपत्ती उभी केली. हीच आहे सातत्य आणि कंपाऊंडिंगची जादू. पण थांबा, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा काही दगडावरची रेष नाहीये किंवा असा काही कडक नियम नाहीये. हे एक गाईडलाईन आहे, एक मार्गदर्शक तत्व आहे जे आपण आपल्या परिस्थितीनुसार थोडंफार बदलू शकतो. आपलं मुख्य ध्येय आहे बॅलन्स साधणं. समजा मोठ्या शहरात राहत आहे आणि भाडं किंवा EMI जास्त आहे, ज्यामुळे गरजांवरचा खर्च 50% पुढे जातोय. मग काय करायचं? अशावेळी बचतीला हात लावण्याऐवजी आपल्या इच्छांवर होणाऱ्या खर्चात थोडी कपात करायचा प्रयत्न करा. काहीही झालं तरी त्या 20% बचतीला धक्का लावायचा नाही. आणि संपत्ती निर्माण करण्याची सगळ्यात पॉवरफुल स्ट्रॅटेजी कोणती असेल तर ती ही आहे. जेव्हा जेव्हा पगारवाढ होईल तेव्हा आपला खर्च न वाढवता आपली बचत वाढवायची. वाढलेल्या पगारातला जास्तीत जास्त हिस्सा थेट गुंतवणुकीत टाका. यामुळे कंपाऊंडिंगचा जो फायदा मिळतो ना, तो कित्येक पटींनी वाढतो. म्हणूनच ह्या नियमाचं सातत्याने पालन करणं म्हणजे फक्त पैसे वाचवणं नाही, तर हे पैशांशी संबंधित आपलं टेन्शन कमी करून खऱ्या फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आर्थिक सल्लागार नेहमी एका गोष्टीवर जोर देतात: श्रीमंती दाखवणं आणि श्रीमंत असणं यात खूप मोठा फरक आहे. मोठं घर, महागडी गाडी म्हणजे श्रीमंती नव्हे. खरी श्रीमंती म्हणजे तुमची नेटवर्थ, म्हणजेच तुमच्या अशा मालमत्ता ज्या तुमच्यासाठी पैसे कमवतात. त्यामुळे प्रश्न हा आहे की आपण फक्त खर्च करून श्रीमंती दाखवतोय की खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करतोय. आणि जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्याकडे घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण आपली खरी नेटवर्थ किती आहे? कारण आर्थिक आरोग्याचं खरं माप आपण काय खर्च करतो यात नाही, तर आपण काय निर्माण करतो आणि आपल्याकडे काय शिल्लक राहतं यात आहे.